शिवसेनेत बंडखोरी करत वेगळी वाट धरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही पहिलीच विधानसभा निवडणूक। शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर भाजपची हातमिळवणी करत शिंदे महायुतीत गेले। त्यानंतर भाजपने त्यांना डायरेक्ट मुख्यमंत्रीपदी बसवलं। हा एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्काच होता। पण शिंदेंनी केलेली गद्दारी ही काही जनसामान्य माणसांना आवडली नव्हती। त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला याचे परिणाम देखील भोगावे लागले होते। बंडखोरीनंतर ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या। पण असाच ट्रेंड विधानसभेला कायम राहील अशी काही शक्यता वाटत नाहीये। कारण नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार शिंदेंना अगदी अल्प जागा मिळत असल्याचं चित्र समोर येते। लोकसभेला फटका बसल्यानंतर महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचा काही फायदा दिसत नाहीये। एकदा शिंदेंनी महायुती जागा वाटपात फक्त 60 जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी अर्ध्या जागेवर शिंदेंना विजय मिळवता येत नसल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये दिसत आहे। यावरून नेमकं शिंदे यांचं काय चुकलंय, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात शिंदेंना फटका बसतोय, त्यातच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। सर्वात अगोदर शिंदे गटाचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईसह कोकणात नेमकं किती जागा एकनाथ शिंदे गटाला मिळत आहेत ते पाहूयात। मुंबई तसा ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक्झिट पोलनुसार किती जागा मिळाल्या आहेत ते पाहिलं तर ठाकरे गटाला मात्र नक्कीच धक्का देणारा आहे। एक्झिट पोलनुसार अंधेरी पूर्व मतदारसंघात शिंदे गटाचे मुरजी पटेल, मागाठाणेमध्ये शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे यांचा विजय होताना दिसतोय। म्हणजेच काय तर मुंबईतील 36 जागांपैकी फक्त 2 जागेंवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जागा मिळताना दिसतायत। यानंतर ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाला मात्र चांगल्या जागा मिळताना पाहायला मिळतात। त्यात भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे शांताराम मोरे, कल्याण पश्चिममध्ये शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर, अंबरनाथमध्ये शिंदे गटाचे डॉक्टर बालाजी किनीकर, ओवळा माजेवाडा मतदारसंघात शिंदे गटाचे प्रताप सरनाईक, कोपरी पाचपाखडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजय होताना एक्झिट पोलमधून समोर येते। तर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा विजय हा एक्झिट पोलमध्ये दाखवला जात आहे। यानंतर कोकणचा निकाल पाहिला तर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक केसरकर हे विजय होताना दिसत आहेत। तर रत्नागिरीमधून मंत्री उदय सामंत हे परत आमदार बनतायत। तर रायगड जिल्ह्यातून कर्जत मतदारसंघातून महेंद्र थोरवे, तर अलिबागमधून महेंद्र दळवी यांचा परत आमदारकीसाठी नंबर लागतोय। तर एकूण मुंबईसह कोकणचा आढावा घेतला तर शिंदे गटाला 13 जागा मिळताना दिसतायत। मुंबई पट्ट्यात शिंदे गटाला 13 जागा मिळणं हे ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जातोय। यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शिंदे गटाला नेमका किती जागा मिळतायत ते पाहिलं तर शिंदे गटाची मात्र पश्चिम महाराष्ट्रात चांगलीच पिछेहाट झालेली पाहायला मिळते। कारण 70 जागांपैकी शिंदे गटांना फक्त 2च जागेवर विजय मिळवताना दिसतोय। त्यामध्ये पाटण मतदारसंघातून शंभूराजे देसाई, तर कोल्हापूर उत्तर मधून राजेश क्षीरसागर हे एक्झिट पोलमध्ये विजय होत आहेत। त्यामुळेच शिंदे गटाला पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच फटका बसताना दिसतोय। यानंतर पाहूयात उत्तर महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या भागात देखील एकनाथ शिंदेंना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये। मालेगाव बाह्य मतदारसंघातून दादाजी भुसे, तर नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे हे 2च उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचा निकाल हा शिंदेंसाठी अडचणीचा ठरणार आहे। त्यानंतर मराठवाडा विभागातील एक्झिट पोल पाहिला तर संभाजीनगर पश्चिम मध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट, संभाजीनगर मध्यमधून शिंदे गटाचे प्रदीप जयस्वाल, तर पैठणमध्ये विलास भुमरे हे विजय होताना दिसत आहेत। तर धाराशिव मधून उमरगा मतदारसंघातून ज्ञानराज चौघुले, नांदेड जिल्ह्यातून नांदेड उत्तर मतदारसंघातून बालाजी कल्याणकर अशा 5 जागेंवरती मराठवाड्यात शिंदे गटाचे उमेदवार पुढे जाताना दिसत आहेत। त्यानंतर पाहूयात विदर्भातील एक्झिट पोल। विदर्भात शिंदे गटाला निराशाच हाती लागत आहे, कारण विदर्भात देखील काही विशेष जागा मिळताना दिसत नाहीयेत। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा संजय रायमुलकर हे विजय होत आहेत। तर नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातून आशिष जयस्वाल हे शिंदे गटाकडून विजय होत आहेत। असाच एक्झिट पोल विदर्भातून शिंदे गटाला समोर येतोय। म्हणजे विदर्भातील 62 जागांपैकी फक्त 2 जागेवर शिंदे गट विजय होताना दिसतोय। त्यामुळे विदर्भात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे। एकूण एक्झिट पोलचा आढावा पाहिला तर विधानसभेला एकनाथ शिंदेंनी 60 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त 24 जागेंवरती शिंदे गटाच्या उमेदवाराचा विजय होताना दिसतोय। त्यामुळे एक्झिट पोलचा निकाल हा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का समजला जातोय। कारण शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आले होते।
या 40 आमदारांपैकी यंदा निम्म्या आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे। त्यामुळे महायुतीचं सरकार देखील बनण्यास अडचणी निर्माण येऊ शकतात। कारण एक्झिट पोलनुसार 130 जागेवरती महायुतीचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत। याचा दुसरा अर्थ महायुतीचे सरकार हे जात आहे, हे या एक्झिट पोलनुसार स्पष्ट होताना दिसत आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।